नमस्कार. तर या छोट्याशा स्लीव्जच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या इथं मी तुम्हाला 9 इंचाची स्लीव्ज कशी कटिंग करायची ते सांगणार आहे. तर या इथं 9 इंचाची स्लीव आहे, तर 1 इंच मार्जिन घेतलं आणि सरळ लाईन आखून घेतलेली आहे. आता या इथं आपल्याला दंडाचं माप घ्यायचं आहे. तर ते दंडाचं माप आहे 7 इंच. 7 इंचावरती मग मार्किंग करून घ्यायची. त्याच्यानंतर आता आर्म होल चेक करायचं आहे. तर आर्म होल या इथं आलेला आहे 8.5 इंच. तर मग अशा पद्धतीनं 8.5 इंचावर पॉईंट ठेवून नंतरनं ते जिथपर्यंत येतं तिथे मार्किंग करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर खालच्या भागाचा दंडेघर घ्यायचा आहे आणि त्याची मार्किंग करून घ्यायची आहे. इथे सरळ लाईन आखून घ्यायची आणि याचा बॉक्स तयार करायचा आहे. याचा मध्य काढायचा आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मग बॉक्स आपण तयार करून घेतल्यानंतर मग फिटिंगची मार्किंग करून घ्यायची. फिटिंगची मार्किंग करून झाल्यानंतर जो आपला कर्व पट्टी आहे त्याच्या साहाय्याने आपल्याला स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे. एकदा सरळ ठेवायची, एकदा उलटी ठेवायची आणि मग तो शेप देऊन घ्यायचा आहे. आणि या इथं पुन्हा एक रेषा मारून घ्यायची आहे आणि ती रेषा मारल्यानंतर 1/2 इंचाची मार्किंग करायची आहे. 1/2 इंचाची मार्किंग करून त्याच्यावर पुन्हा स्केलच्या साहाय्याने त्याच पद्धतीनं सरळ उलटी ठेवून शेप देऊन घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपली मार्किंग करून झालेली आहे आणि मग कट करून घ्यायचा आहे. आणि जो शिल्लक कपडा आहे तो जिथे कमी पडत आहे तिथे ठेवून घ्यायचा आणि जशी मार्किंग केली त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. या इथं बरोबर आणि नंतर खालच्या भागात जो एक्स्ट्रा आहे तोही कट करून घ्यायचा. आता आपल्याला पुढच्या भागाचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर या इथं मी 3 ब्लाऊज एक साथ कटिंग करत आहे. तर त्याच्यामुळे तिन्ही कपडे पकडून घ्यायचा व्यवस्थित आणि तो 1/2 इंचाची जी मार्किंग केली होती ती